तुझ्यात हरवले मी. भाग 49. सकाळचे 9 वाजले होते. कैलास काका आणि रोहित नाशिकला जाण्यासाठी तयार होते. गाडीसमोर उभे राहून कैलास काका काही क्षण विचारात पडले. त्यांच्या नजरेसमोर वारंवार सायलीचा चेहरा येत होता. रोहित म्हणाला, सर, निघूया का? कैलास काका हलकेच म्हणाले, हो, पण आधी आदित्यशी बोलतो. त्यांनी आदित्यला फोन लावला. हॅलो आदित्य. नमस्कार कैलास काका. सायली कशी आहे? आदित्यने सायलीकडे पाहिलं. ती खिडकीत उभी होती, पण चेहऱ्यावर कालच्या मेसेजची भीती अजूनही स्पष्ट दिसत होती. कैलास काका, ती ठीक आहे म्हणते, पण मला वाटतं ती खूप घाबरलेली आहे. फोनच्या दुसऱ्या टोकाला काही क्षण शांतता पसरली. कैलास काका मनातच म्हणाले, बाळ, अजून थोडे दिवस, मग तुला कळेल की तुला एकटी कधीच एकटं सोडलं नव्हतं. मात्र त्यांनी हे शब्द मनातच ठेवले. ते फक्त म्हणाले, आदित्य, तिची काळजी घे. एक क्षणही तिला एकटी सोडू नकोस. आदित्य ठाम आवाजात म्हणाला, कैलास काका, मी वचन देतो. सायलीवर कोणतंही संकट येऊ देणार नाही. कैलास काकांच्या डोळ्यात समाधान दिसलं. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आदित्य. फोन ठेवला गेला. रोहितनं विचारलं, सर, तुम्ही सायलीची एवढी काळजी का करता? कैलास काका क्षणभर हसले आणि म्हणाले, काही नाती अशी असतात रोहित, जी रक्ताची नसतात, पण त्यांच्यासाठी माणूस स्वतःचा जीवही द्यायला तयार होतो. रोहित त्यांच्याकडे पाहतच राहिला आणि दोघांची गाडी नाशिकच्या दिशेने निघाली. कैलास काका आणि रोहित नाशिकच्या दिशेने निघून गेले होते. इकडे सायलीच्या मनात मात्र एक वेगळीच अस्वस्थता सुरू होती. ती बाल्कनीत एकटी उभी राहून समोरच्या आकाशाकडे पाहत होती. तिच्या मनात सारखं एकच विचारचक्र सुरू होतं. का कोण जाणे, आज मन खूप घाबरतंय. आदित्यने तिच्याकडे पाहिलं. तो शांतपणे तिच्या जवळ जाऊन उभा राहिला. सायली? ती दचकली. अरे, तू कधी आलास? आदित्य हसला. मी 5 मिनिटांपासून इथे उभा आहे. पण तू इतकी विचारात होतीस की तुला माझी चावलीही लागली नाही? सायलीने हलकंसं हसू आणण्याचा प्रयत्न केला. काही नाही, सहज. आदित्य तिच्याकडे पाहत म्हणाला, माझ्याकडे बघ. सायलीने हळूहळू त्याच्याकडे पाहिलं. आता एक प्रश्न विचारू? तुझ्या चेहऱ्यावरचं हसू खरं आहे की मला काळजी वाटू नये म्हणून दाखवते आहेस? हे ऐकताच सायलीचे डोळे भरून आले. तिने नजर खाली केली. आदित्यने तिच्या हातावर हलकेच हात ठेवला. सायली, मी तुझ्यावर कोणताही दबाव टाकणार नाही. तुला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा मला सगळं सांग. पण तोपर्यंत हे लक्षात ठेव, तू या लढाईत एकटी नाहीस. सायलीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. ती हलक्या आवाजात म्हणाली, आदित्य, जर एखाद्या दिवशी माझ्यामुळे तुला खूप मोठा त्रास झाला तर? आदित्य क्षणभरही न थांबता म्हणाला, त्रास माणसांमुळे होत नाही, त्यांना एकटं सोडल्यामुळे होतो. मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. सायली काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या मनात पहिल्यांदाच पूर्ण विश्वास निर्माण झाला. तेवढ्यात कविताताई 2 कप गरम चहा घेऊन बाल्कनीत आल्या. त्या हसत म्हणाल्या, अहो, तुम्ही दोघं इथेच आहात? घ्या गरम चहा. हरीशजीही मागून आले. ते मिश्किलपणे म्हणाले, कविता, मला वाटतं आता आपण या दोघांना जास्त वेळ एकटं सोडायला हवं. हे ऐकताच सायली लाजली. आदित्य हसला. कविताताईंनी हरीशजींकडे पाहून हसत म्हटलं, हरीशजी, तुम्ही ना काहीही बोलता. सगळे काही क्षण मनापासून हसले. घरात अनेक दिवसांनी पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण झालं. पण त्याच वेळी सायलीच्या मोबाईलवर पुन्हा एक मेसेज आला. यावेळी तिने मोबाईलकडे पाहिलंही नाही. तिने तो थेट सायलेंटवर ठेवला. पण हे सगळं आदित्यच्या नजरेतून सुटलं नाही. त्याने मनातच ठरवलं, आता या अननोन नंबरचा शोध मीच लावणार. दुपारचे 12 वाजले होते. कैलास काका आणि रोहित यांची गाडी नाशिक स्नेहदीप अनाथ आश्रमासमोर येऊन थांबली. गाडीतून उतरताच कैलास काकांनी आश्रमाकडे एकटक पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अनेक वर्षापूर्वीच्या आठवणी दाटून आल्या. रोहित शांतपणे म्हणाला, सर, चला. कैलास काकांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि दोघे आत गेले. आश्रमाच्या कार्यालयात एक वयोवृद्ध व्यवस्थापक त्यांची वाट पाहत बसले होते. या कैलासराव, तुमचा फोन आला होता. कैलास काका नम्रपणे म्हणाले.
मला 25 वर्षापूर्वीच्या काही रेकॉर्ड्स पाहायच्या आहेत. व्यवस्थापकांनी कपाटातून एक जाड रजिस्टर आणि काही जुन्या फाईल्स बाहेर काढल्या. ही त्या काळातली नोंद आहे. रोहितने काळजीपूर्वक रजिस्टर उघडलं. एकामागोमाग एक पान उलटत तो पुढे जात होता. अचानक एका पानावर त्याची नजर थांबली. सर, इथे सायलीचं नाव आहे. कैलास काका लगेच त्याच्या शेजारी आले. रजिस्टरमध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं, सायली दत्तक देण्यात आली. कैलास काकांच्या डोळ्यात पाणी आलं. ते काही क्षण काहीच बोलले नाहीत. रोहित पुढचं पान उलटणार इतक्यात त्याच्या लक्षात आलं, त्या रजिस्टरमधली 2 पानं फाडलेली होती. तो आश्चर्याने म्हणाला, सर, ही पानं नाहीत. व्यवस्थापकही चकित झाले. असं कसं शक्य आहे? ही रजिस्टर तर अनेक वर्ष लॉकरमध्ये होती. कैलास काका गंभीर झाले. त्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. म्हणजे कोणीतरी मुद्दाम पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला आहे. रोहितने विचारलं, सर, आता काय करू? कैलास काका शांतपणे म्हणाले, घाई करायची नाही. एक पुरावा गेला म्हणून सत्य संपत नाही. तेवढ्यात व्यवस्थापकांना काहीतरी आठवलं. थांबा, रजिस्टरची झेरॉक्स प्रत आणि काही कागदपत्र आम्ही जुन्या स्टोअर रूममध्ये ठेवली होती. कदाचित तिथे काही मिळेल. रोहितच्या चेहऱ्यावर आशेचं हास्य आलं. कैलास काकांनी लगेच म्हटलं, चला लगेच पाहू. तिघेही स्टोअर रूमच्या दिशेने निघाले. धुळीने भरलेल्या त्या खोलीत जुन्या फाईल्स, कपाट आणि बॉक्स रचून ठेवलेले होते. व्यवस्थापक एका लोखंडी कपाटासमोर थांबले. बहुतेक यात असतील. ते कपाट उघडणार इतक्यात अचानक संपूर्ण आश्रमाची वीज गेली. सगळीकडे अंधार पसरला आणि त्या अंधारात कपाटाजवळ कोणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू आला. कैलास काका आणि रोहित एकमेकांकडे पाहू लागले. आश्रमात अचानक वीज गेल्यामुळे संपूर्ण स्टोअर रूम अंधारात बुडाली. बाहेर ढगांचा कडकडाट सुरू झाला होता. रोहितने लगेच मोबाईलची टार्च सुरू केली. सर, सावध. कैलास काकांनी टार्चच्या प्रकाशात आजूबाजूला पाहिलं. काही क्षणापूर्वी ऐकू आलेल्या पावलांचा आवाज आता थांबला होता. व्यवस्थापक घाबरत म्हणाले, इथे इथे तर आपल्या तिघांशिवाय कोणीच नव्हतं. कैलास काका गंभीर आवाजात म्हणाले, नाही, कोणीतरी इथे होतं. टॉर्चच्या प्रकाशात त्यांनी लोखंडी कपाट उघडलं. आत जुन्या फाईल्स, काही रजिस्टर आणि धुळीने माखलेले लिफाफे ठेवलेले होते. रोहितने एक एक फाईल बाहेर काढायला सुरुवात केली. अचानक त्याच्या हातात एक तपकिरी रंगाचा जुना लिफाफा आला. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, गोपनीय. आणि खाली दत्तक प्रक्रिया 2001. रोहित उत्साहाने म्हणाला, सर, कदाचित यामध्ये आपल्याला हवी असलेली माहिती असेल. कैलास काकांनी लिफाफा हातात घेतला. त्यांच्या हातात हलकासा थरकाप होता. ते लिफाफा उघडणार इतक्यात त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली. स्क्रीनवर नाव झळकलं, आदित्य कॉलिंग. कैलास काकांनी लगेच कॉल उचलला. हो आदित्य. दुसऱ्या बाजूने आदित्यचा घाईघाईचा आवाज आला. कैलास काका, सायलीची तब्येत अचानक बिघडली आहे. तिला पुन्हा चक्कर आली. डॉक्टरांना बोलावलं आहे. हे ऐकताच कैलास काकांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली. आदित्य, तिची काळजी घे. आम्ही इथलं काम आटपून लगेच निघतो. फोन ठेवताच कैलास काकांनी पुन्हा त्या लिफाफाकडे पाहिलं. ते म्हणाले, रोहित, आधी हा लिफाफा सुरक्षित ठेव. इथेच उघडायचा नाही. मला वाटतं कोणीतरी आपल्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. रोहितने मान हलवली. हो सर. त्याच क्षणी स्टोअर रूमच्या अर्धवट उघड्या खिडकीबाहेर एक काळी सावली उभी होती. तिच्या हातात मोबाईल होता. ती हळूच म्हणाली, कैलास, तू सत्याच्या खूप जवळ पोहोचलायस, पण अजून खेळ संपलेला नाही. ती सावली हळूहळू अंधारात नाहीशी झाली आणि कैलास काकांना याची काहीच कल्पना नव्हती. सायलीच्या खोलीत आदित्य तिच्या बाजूला बसला होता. डॉक्टरांनी तपासून सांगितलं होतं की जास्त काळजी करण्याचं कारण नाही, पण सायलीने पूर्ण विश्रांती घ्यायला हवी. सायलीने डोळे उघडले. समोर आदित्य दिसताच ती हळूच म्हणाली, तू अजून इथेच आहेस? आदित्य हसला. हो. तू झोपला नाहीस? तुझी काळजी करताना झोप कुठून येणार? सायली काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. आदित्य, माझ्या आयुष्यात इतकं सगळं गुंतागुंतीचं आहे.
म्हणूनच कदाचित मला भीती वाटते. आदित्यने तिचा हात अलगद हातात घेतला. तुझ्या आयुष्यात कितीही रहस्य असली, तू कितीही चुका केल्या असतील, तरी माझ्यासाठी तू बदलणार नाहीस. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. पण तुला सगळं सत्य कळल्यावर? आदित्य तिच्याकडे पाहत शांतपणे म्हणाला. सत्यामुळे नातं बदलत नाही सायली. सत्य कळल्यावर नातं खरं आहे की नाही हे समजतं. सायलीने त्याचा हात घट्ट पकडला. दोघे काही क्षण शांत राहिले. दुसरीकडे नाशिकच्या आश्रमात कैलास काका आणि रोहित अजूनही त्या गोपनीय लिफाफ्यासमोर उभे होते. रोहित म्हणाला, सर, हा लिफाफा आपण घेऊन जाऊया. कैलास काकांनी मान हलवली. हो, पण तोपर्यंत कुणाला याबद्दल सांगायचं नाही. त्यांनी लिफाफा आपल्या बॅगेत ठेवला. कैलास काकांनी आश्रमाच्या जुन्या इमारतीकडे शेवटचा कटाक्ष टाकला. त्यांच्या मनात एकच विचार होता, सायली, आता तुझ्यापासून लपवलेलं सत्य फार काळ लपणार नाही. आणि त्याच वेळी त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. तुम्ही जे शोधत आहात ते सापडलं तरी सत्य बदलणार नाही. कैलास काकांच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. रोहितने विचारलं, सर, काय झालं? कैलास काकांनी मोबाईल त्याच्याकडे केला. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. आता त्यांना खात्री झाली होती. त्यांच्या नाशिकच्या प्रवासाची माहिती कोणीतरी आधीपासून जाणत होतं. नाशिकच्या आश्रमातून निघाल्यानंतर कैलास काका आणि रोहित गाडीत शांत बसले होते. कैलास काकांच्या हातात तो गोपनीय लिफाफा होता. रोहितने विचारलं, सर, तो मेसेज कोण पाठवतंय? याचा काही अंदाज आहे का? कैलास काका गंभीरपणे म्हणाले, नाही, पण एक गोष्ट नक्की आहे. आपण सत्याच्या अगदीच जवळ पोहोचलो आहोत. काही वेळाने कैलास काकांनी तो लिफाफा पुन्हा हातात घेतला. रोहित, गाडी थांबव. गाडी रस्त्याच्या कडेला थांबली. कैलास काकांनी लिफाफा उघडला. आत काही जुनी कागदपत्र होती. एक फोटो आणि एक छोटीशी चिठ्ठी. रोहितने फोटो हातात घेतला. फोटो पाहताच तो स्तब्ध झाला. सर, कैलास काकांनी फोटो पाहिला. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. कारण त्या फोटोमध्ये लहानशी सायली होती आणि तिच्या शेजारी एक दुसरी लहान मुलगी होती. कैलास काका त्या मुलीकडे पाहत कुजबुजले, दिव्या? रोहित हादरला. म्हणजे? कैलास काकांनी चिठ्ठी उघडली. त्यावर फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, या दोन्ही मुलींचं सत्य एकच आहे. कैलास काकांच्या हातातून चिठ्ठी खाली पडली. त्याच वेळी पुण्यात सायली शांतपणे झोपली होती. आदित्य तिच्या खोलीबाहेर बसला होता. त्याचा मोबाईल वाजला. कैलास काकांचा फोन होता. हो कैलास काका. पलीकडून काही क्षण शांतता होती. मग कैलास काका म्हणाले, आदित्य, आपल्याला नाशिकमध्ये एक मोठा धागा मिळाला आहे, सायली आणि दिव्याबद्दल. आदित्य सावध झाला. काय धागा कैलास काका? कैलास काका उत्तर देणार इतक्यात फोन अचानक कट झाला. आदित्यने पुन्हा फोन केला. फोन बंद होता. त्याच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. आज सायली झोपलेली होती आणि तिला अजूनही कल्पना नव्हती की तिच्या भूतकाळाचं सर्वात मोठं रहस्य आता उघड होण्याच्या अगदी जवळ आलं होतं. दुसरीकडे कैलास काकांनी तो फोटो छातीशी धरला. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ते हळूच म्हणाले, सायली, बाळ, तुझ्यापासून मी काही लपवलं होतं, पण तुला कधीच विसरलं नव्हतं. गाडी पुन्हा नाशिकच्या रस्त्यावर वेगाने धावू लागली आणि पहिल्यांदाच सायली आणि दिव्याच्या नात्याचा खरा धागा समोर आला. तुम्हाला काय वाटतं, सायली आणि दिव्याचं काय नातं असेल ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आज भाग खूप छोटा झालेला आहे, मला माहिती आहे, तरी मला थोडं बरं वाटत नाही आहे, तरी मी भाग बनवला. मला हे काही करून तुम्हाला कथा कंप्लीट करून द्यायची आहे. जर आजचा भाग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.